नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे शेतामध्ये आमच्या. तर तुम्ही बघू शकताय की मी ह्या तुतूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. इकडं पलीकडं बेबीकॉर्नचा प्लॉट आहे आणि त्याच्या पलीकडं खरपी मक्कासुद्धा लावलेला आहे आम्ही. तर आज आमचं काम सुरू झालेलं आहे. तर आज आमचं काम हेच आहे की आज आम्ही तुतूला भरणी करून घेणार आहे. तुतूला भरणी करण्यासाठी आम्ही 2 ट्रॅक्टरसुद्धा बोलवले आहेत आणि हे बघू शकता इकडं आम्ही कटिंग चालू केलेलं इथपर्यंत संपलेलं आहे आणि इकडे एक 2-3 ओळ्या अजून राहिलेल्या आहेत. तर भरणी करायच्या अगोदर आम्ही तुतूच्या बुडक्यामध्ये त्याला DAP आणि खत टाकून घ्यायचं चालू आहे. सध्याचा निम्मं झालेलं आहे आणि निम्मं अजून राहिलेलं आहे. आपण बघू शकता प्रत्येक बुडक्यामध्ये DAP पडलेली आहे आणि तिकडं कोंबडी खत अजून आहे आणि मी पण खतच टाकत चाललो आहे. हे बघू शकता खत. तर अशा प्रकारे निम्म्याला जास्त प्लॉट आम्ही खत टाकून झालेलं आहे. खत टाकायचं आहे ते ट्रॅक्टरच्या पुढं टाकून न्यायचं. तर चला तुम्हासनी मी आमच्या तुतूला भरणी करायला आलेले ट्रॅक्टर दाखवतो. तर मित्रांनो, हे आमच्या तुतूला भरणी करण्यासाठी 2 ट्रॅक्टर आलेले आहेत आणि तुतूमध्ये उठलेली गहाण व त्याच्यामधील शेवरी आम्ही बुडासहित उकरून काढलेली आहे. इथं मध्ये कुठे तरी असं शेवरी उगवलेली ती आम्ही असं उकरून काढलेली आहे. आणि हे कोंबडी खत दिसतंय मित्रांनो तुम्हाला आणि हे DAPचं पोतं दिसतंय. हे बघू शकताय इथं कोंबडी खत आहे, प्युअर कोंबडी खत आहे मित्रांनो. त्यामध्ये काहीसुद्धा बनावट नाही आहे. तर ही अशी आपण बोदावरून टाकत जायचे आहे. तर एका एकराला आपण नाही म्हणत 5 ते 6 DAPची पोते लागतात. तर काही शेतकरी मित्र ह्यात खूप कंजूसपणा करतात की एका एकराला फक्त 2 किंवा 3च DAPची पोतं वापरतात. हे आहे आमचा 10 गुंठाचा प्लॉट. आता ह्याच्यामध्ये आम्ही 2 पोती विस्कटलेले आहेत. अजून एक पोतं आम्हासनी लागणार होतं, ते शिल्लक नाही आहे. ते आमचे वडील आता आणायला गेलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हासनी पीक चांगलंच हवं असेल तर त्याला खत पाणी पण चांगलंच द्यावं लागेल. म्हणूनच तर आपल्याला पीक चांगलं भेटतं आहे जेव्हा आपण खत पाणी चांगलं घालतो आहे तेव्हा. उगाच मुठमुठ घालणं काय अर्थ नाही ना त्यात. त्यामुळं भरपूर खत पाणी द्या, भरपूर. त्यामुळं तुमचं उत्पादन पण असं खूप चांगलं निघेल. बघू शकता मित्रांनो, आपण हे तुती लावल्यानंतर आम्ही ह्याला दर 4 ते 5 दिवसाला पाणी देत होतो. दर महिन्याला DAP आणि कोंबडी खत ह्याला टाकत होतो. त्याच्यामुळंच हे नाही म्हणत आता 10 ते 15 फूट उंच गेलेलं आहे. बघू शकता मित्रांनो किती खूप उंच आहे. आणि जसं की हे बघू शकताय प्रत्येक 2 दिवसाला आम्ही 10-10 फूट याचं कापणी घेत जातो आहे. बघू शकताय मागं कसं उगवलेलं आहे. परत 6 ते 7 फूट उंचीचा आता परत फुटून आलेला आहे फुटवा. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की जेवढं पण आपण आपल्या पिकासनी जास्त खत द्यावं, जास्त पाणी द्यावं, जास्त युरिया DAP वगैरे काही खतं वगैरे असतील ते आपण जेवढं द्यावं तेवढं आपल्याला पीक भेटत आहे मित्रांनो. कोंबडी खत टाकत चाललेला आहे माझा भाऊ. प्युअर कोंबडी खत आहे मित्रांनो. हे बघा, तिकडं आपण टाकलेलं आहे आणि इकडं अजून टाकायचं आहे. तर किती प्रमाणात आम्ही टाकलेलं आहे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपली भरणी सुरू झालेली आहे. बघू शकताय दोन्ही पण ट्रॅक्टर सुरू झालेले आहेत.
मित्रांनो आपलं बघू शकताय तुतूमध्ये भरणी चाललेलं आहे आणि हे आपले ड्रायव्हर लोक बघितलं आहे. ट्रॅक्टर चालवलं आहे आपलं. तर मित्रांनो बघू शकता आपण कसं दोन्ही साईडला माती लागलेली आहे आणि मधी सरी पडलेली आहे. आधी मधी बोध होता आपला आणि कडेला आपली सरी होती. तर बघू शकताय तुझ्या दोन्ही साईडला माती लागलेली आहे आणि इथं पण बघू शकताय हे ट्रॅक्टर चालू आहे आपलं. आणि इथं बघू शकताय मध्ये आपली पाणी जाण्यासाठी पण वाट आहे आणि याच्यामध्ये आपण ड्रीपसुद्धा टाकून घेऊ शकतोय. बघू शकताय आपलं भरणी करून झालेलं आहे आता. नाही सिंगल आणि हे माझे आजोबा आणि तिकडं काका बसलेले आहेत. रायल शेतकरी. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय.